नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही अशा पद्धतीची टोट बॅग म्हणा किंवा शॉपिंग बॅग। तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवत आहे म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की पुढे व्हिडिओमध्ये काय आहे। तर हिला बघा आपण पाइपिंग करायची एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे विशेष म्हणजे, आणि हिचे बेल्ट बॉटम पासून दिलेले आहेत। त्याचबरोबर हिची लांबी आहे 15 इंच, उंची आहे 12 इंच आणि ही जी साईड आहे ही 4 इंचची आहे आणि आतमध्ये 3 पॉकेट आहे बघा। म्हणजे एक जे मेन पॉकेट आहे ते झिपर पॉकेट आहे एवढ्या मोठ्या साईजचं, त्याचबरोबर एक विदाउट झिपचं एक पॉकेट आहे आणि त्याचबरोबर अजून एक झिपर पॉकेट आहे। म्हणजे अशा पद्धतीने टोटल 3 पॉकेटची आपली टोट बॅग आहे आणि अतिशय सुंदर सावकाशाची मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल हा व्हिडिओ। आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला म्हणजे व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली दुपारी 1 वाजता तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी ते राईस बॅग कट करून घेतलेलं आहे। तुम्ही जर फॉर्म शीट वापरत असेल तर ते घेतलं तरी पण चालेल, पण राईस बॅग कशी सगळ्यांकडेच अवेलेबल असते म्हणून मी राईस बॅगचाच वापर दाखवते। तर 12 इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे 15 इंच। 15 बाय 12 इंचचे 2 पीस आहे। आता यातला एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा मेन फॅब्रिक म्हणून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो, आणि हा पातळमध्ये होता म्हणून डबलमध्ये मी इथे ठेवून घेतलेला आहे। आणि अस्तरसाठी ते दुसरा साडीचा कपडा घेतला आहे। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्ट करायचं आहे। पण क्विल्ट करण्याच्या अगोदर मी 4 ठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी, ठीक आहे। आणि क्विल्ट करताना मी तिरपे तिरपेच टिपा देते कारण की मला हीच पद्धत सोपी वाटते। आणि 2 क्विल्टिंगच्या मध्यभागी साधारणतः तुम्ही 1.5 ते 2 इंच अंतर ठेवलं तरी चालेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची। आता क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर राईस बॅगपेक्षा जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि परत या चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे। आणि जसा हा पार्ट आपण रेडी करून घेतला ना सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आपल्याला क्विल्ट करून स्टिच करून घ्यायचं आहे। तर चला दुसरा पण पार्ट मी स्टिच करून घेते आणि दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टला पण मी इथे तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे। फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहेत, ठीक आहे। आता यानंतर हा पार्ट मी दोन्ही जरा वेळ साईडला ठेवते आणि आतमध्ये आपल्याला एक ना पॉकेट अटॅच करायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा नसेल करायचं तर स्किप पण करू शकता तुम्ही। तर याची रुंदी आहे बघा 9.5 इंच आणि लांबी आहे 16 इंच। आता जिकडनं 9.5 इंच आहे ना तिकडनं आपल्याला झिप अटॅच करायची। बघा मी हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड केला। आता त्यानंतर मी तुम्हाला परत हे माप मोजून दाखवते। तर 9.5 इंच आहे तर झिप आपल्याला इथे 8 इंचचीच घ्यायची आहे म्हणजे 1.5 ते 2 इंच झिप तुम्ही कमी घ्या कारण की आपल्याला तिला कापडाने फिनिश करायचं आहे दोन्ही साईडने। बघा दोन्ही साईडला आपली झिप म्हणजे कापड येईल अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे। तर हे कापड मी विदाऊट मेजरमेंटचं घेतलं आहे तरी तुम्ही 2.5 बाय 3.5 इंचाचं घ्या आणि जिकडनं 3.5 इंच आहे तिकडनं फोल्ड केलं आणि या पद्धतीने झिपच्या कडेने आपण ते ठेवून घेतलं आणि स्टिच केलं। परत यावरती दाबटीप देऊन घेतली आणि कडेकडेला जेवढं एक्स्ट्रा होईल ते कट करायचं। जेवढी झिपची रुंदी असेल तेवढंच ठेवायचं। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं हे जे कापड आहे ते, आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ। एक्स्ट्राचं कट केलं। आता त्यानंतर ही झिप कशी स्टिच करायची ते पण सांगते। तर जो आपण 16 इंच लांबीचा पार्ट घेतलेला आहे ना तर बघा तो ओपन करून घ्यायचा आणि इकडनं आपल्याला 1.5 इंच खाली हे जे पॉकेट आहे ते म्हणजे झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे बघा, ठीक आहे। आता जशी मार्किंग केली तशी त्याची कटिंग करून घ्यायची आणि इथेच आपल्याला ही झिप स्टिच करून घ्यायची आहे। तुम्हाला जर पॉकेट नसेल लावायचं तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण पॉकेट लावल्यामुळे कसं इतर सामान ठेवायला पण उपयोगी येईल तुमच्या त्यासाठी। तर झिप अटॅच करून झाल्याच्या नंतर आता यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो असा फोल्ड न करता ती राईट साईड आहे ना त्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे। बघा झिपची राईट साईड आतल्या साईडने गेली आहे आणि बाकी आता राहिलेले तिन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर आपल्याला झिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा। आणि बघा या पद्धतीचं आपले पॉकेट आहे ते रेडी झालेलं आहे म्हणजे 2 पॉकेट होणार आहे, हे झिपर एक आणि एक वरतून बिना झिपचं। आता हे पॉकेट स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करायचे आहेत।
त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तर बघा बेल्टसाठी जिकडनं 15 इंच आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर 15चा सेंटर येतो 7.5. तर बरोबर 7.5 इंचावरती मार्क केलं आणि सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची. बॉटमच्या साईडने पण सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे आणि एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आणि वरतून खाली पण आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचं आहे. म्हणजे तिथून पुढेच आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने बेल्टचं आपल्याला लांबीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि वरती ना 22 इंच उरेल अशा पद्धतीने आपल्याला हे वरती ठेवून घ्यायचं आहे आणि मग बॉटमपर्यंत. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे जे माप आहे हे आलेलं आहे 46 इंच. तुम्ही हे 47 पण घेतलं तरी चालेल. आणि हे जे बेल्ट आहे ना त्याची रुंदी मी घेतलेली आहे 5 इंच. ठीक आहे. आणि डबलमध्ये कपडा आहे हा, म्हणजे बेल्ट थोडंसं जाड व्हावा त्यासाठी. आणि या पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. याची लांबी आहे, म्हणजे तुम्ही याची लांबी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता. ठीक आहे. तर बघा 47 इंच लांबी आहे. आणि या पद्धतीने आपला जो बेल्ट आहे जशी आपण इथं मार्किंग केली तसाच स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बेल्ट बॉटमपर्यंत ठेवून घ्यायचा आणि इथे जे 2 इंचावरती मार्क केले ना तिथून खालीच आपल्याला पूर्ण बेल्ट स्टिच करायचं आहे. तर अगोदर आपण इथे 2 ठिकाणी टाचणी लावून घेऊ, म्हणजे आपल्याला बेल्ट स्टिच करायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने. तर जसं आपण ह्या पार्टला इथे मार्किंग केली बेल्टची तशीच दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला बेल्टची मार्किंग करून घ्यायची, टाचणी लावून घ्यायची आणि हे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला दोन्ही पण साईडचे बेल्ट मी स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे. बघा वरतून खाली 2 इंच, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे आणि दोन्ही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपण यातला एक पीस जरा साईडला ठेवू आणि जे आपल्याला आतील पॉकेट आपण तयार केलेलं आहे ना ते अटॅच करून घ्यायचं आहे. बघा तर ते अशा पद्धतीने आपल्याला वरतून खाली जिथून बेल्ट खाली आहे ना तिथून खालीच हे ठेवून घ्यायचं आहे. आणि चारही बाजूने स्टिच वरच्या बाजूने नाही करायचं, फक्त 3 बाजूने करायचं, म्हणजे झिपर पॉकेट एक आणि विदाऊट झिपचं एक असे 2 पॉकेट इथे तयार होतील. आणि तुम्हाला इथे बिना झिपचं पॉकेट नको असेल तर तुम्ही चारही बाजूने स्टिच केलं तरी पण चालेल. तर मी इथे 2 ठिकाणी टाचणी लावून घेतली आणि या तिन्ही बाजूने आपण स्टिच करून घेऊ. आणि बघा हे पॉकेट लावण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि म्हणजे आपण अगोदर बेल्ट स्टिच केले आणि मग आतलं पॉकेट लावलं, नाहीतर बेल्ट स्टिच केल्यानंतर पॉकेट पण आपलं स्टिच झालं असतं त्यासोबतच, म्हणून आपण अगोदर बेल्ट स्टिच केले. आणि बघा या पॉकेटवरती मी परत डबल टिप पण देऊन घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीचं एवढं मोठं साईजचं आपले पॉकेट तयार झालेलं आहे बघा. तर मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल बसतो का नाही ते पण दाखवते. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो तुम्ही या झिपर पॉकेटमध्ये पण अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता. मी वरतून ठेवून दाखवलं आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी. आणि इथे जो बिना झिपचा पॉकेट बनवला आहे ना त्यामध्ये पण तुम्ही मोबाईल ठेवू शकता, काही कॅश वगैरे पण ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती मोठं आपलं हे जे पॉकेट आहे ते रेडी झालेलं आहे शिवून. त्यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवलेला आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला मेन झिप लावायची आहे, तर त्याचं माप सांगते अगोदर. त्यानंतर मैत्रिणींनो परत मी इथे क्विल्टेड पीस रेडी करून घेतलेला आहे. आता फोल्ड घडीमध्ये ठेवलेला आहे कारण की तुम्हाला माप मला लांबीचं मोजून दाखवायचं आहे त्यासाठी. तर याची बघा 28ची फोल्ड घडी आहे, म्हणजे 28 दुने 56 इंच लांबीची मी जी पट्टी आहे ती घेतलेली आहे. आणि याची रुंदी आहे 4 इंच, 4 बाय 56 इंच क्विल्टेड पीस मी रेडी करून घेतलेला आहे. आता यामधून आपल्याला 15 इंच कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा, जिकडनं आपल्याला मेन झिप अटॅच करायची आहे त्या साईडने. तर मी इथे मार्किंग केली आणि इथपर्यंतचा पार्ट आपण कट करून घेऊ ह्या 56 इंच कापडामधून. आता त्यानंतर हे बघा 15 बाय 4 इंचचा हा कपडा आहे. तर जिकडनं रुंदीची साईड आहे ना 4 इंच त्या साईडने मी फोल्ड केला आणि एक सेंटरला मार्क केलं. आता हा कट करायचा आहे पण त्या अगोदर सेंटरच्या दोन्ही कडेला आपण स्टिच करून घेऊया या पद्धतीने. आणि मग जशी मार्किंग केली तिथून कट केला. आता इथे आपल्याला 15 इंचाची झिप लागणार आहे. मी रनरने ववलं म्हणून थोडी वाढव घेतली. आता इथे नॉनवनचा कपडा घेतलेला आहे 1 इंच रुंदीचा. आणि जशी झिप ठेवली ना तर झिपच्या रॉंग साईडने आपल्याला हे वरतून नॉनवनचा कपडा ठेवायचा आहे, म्हणजे कापडाचे धागे वगैरे निघत असतील किंवा फिनिशिंगमध्ये तुम्हाला बॅग शिवायची असेल तर तुम्ही ही लावू शकता, किंवा नाही नसेल निघत तुमच्या कापडाचे धागे तर नाही लावली ही नॉनवनची पट्टी तरी चालेल. आणि बघा दाबटीप देताना नॉनवनची पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची, डबल फोल्ड, आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं. आणि परत ह्या झिपवरती मी इकडनं वरतून पण एक डबल दाबटीप देऊन घेते, म्हणजे फिनिशिंग चांगली येते.
आता झिपच्या दुसऱ्या साईडने आपल्याला हा पार्ट या पद्धतीने ठेवायचा आणि इकडनं पण या झिपवरती परत 1 इंच रुंदीची नॉन-ऑनची पट्टी ठेवून घ्यायची आणि स्टिच करायचं. आणि नॉन-ऑनचे ना धागे निघत नाही, त्यामुळे हे ना पायपिंगसाठी म्हणा किंवा असं फिनिशिंगसाठी खूप चांगला कपडा आहे आणि त्यामुळे बॅगीला लुक पण चांगला येतो. तर या पद्धतीने झिप स्टिच झाली. इकडनं पण डबल दाब टीप देऊन घेतली. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वळून घ्यायचं आहे. तर झिप 5 नंबरची आहे, तर रनर पण मी इथे 5 नंबरचंच घेतलं. एक्स्ट्राची झिप कट केली आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप स्टिच करायची. पण सोबतच आपल्याला पायपिंग पण लगेचच करून घ्यायची आणि जो कट केलेला पार्ट होता ना, तो पण आपल्याला आता लगेचच जोडून घ्यायचा आहे बघा. आणि याला पायपिंग पण करून घ्यायची आहे. म्हणजे जो 56 इंच लांबीचा पार्ट आपण कट केला होता, तो ॲज इट इज आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ह्या कापडाला पायपिंग करून घेतली. आता इकडनं बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडत यायचं आहे आणि मग एक्स्ट्राचा जो कपडा होईल तो आपण कट करून टाकू आणि सोबतच याच्या पायपिंग पण करून घ्यायची आपल्याला. तर इथे आपल्याला आहे ना परत नॉन-ऑनची जी पट्टी आहे ना ती कट करून घ्यायची आहे. तर ही तुम्ही पट्टीची रुंदी ना 2 इंच घ्या. मी 1.5 इंच घेतली होती, तर कमी वाटली मला ती, त्यामुळे तुम्हाला सांगते 2 इंच रुंदीची स्ट्रीप कट करा. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता, जरुरी नाही की नॉन-ऑनच घ्या. तर 1.5 इंचाची घेतलं आहे मी इथे. आणि त्यानंतर हे जोडायचं कसं बघा, सोबतच जसं आपण हा पार्ट जोडणार आहोत ना, आता बाहेरच्या बाजूनेच राईट साईड राहणार आहे आणि बघा इकडच्या साईडने लगेचच पट्टी खालच्या साईडने ठेवून घ्यायची ती 1.5 इंच रुंदीची, जी आपण पायपिंगसाठी तुम्ही कोणताही कपडा घेतला असेल ना तो खालच्या साईडने ठेवून घ्यायचा. आणि बघा या पद्धतीने कॉर्नरला आल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते फिरून घ्यायचं. व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला, ठीक आहे, या पद्धतीने. आणि इकडनं पण स्टिच करून घ्यायचं, म्हणजे सोबतच आपली साईड पण जोडल्या जाते आणि पायपिंगची पट्टी पण सोबतच स्टिच होते या पद्धतीने. आणि कॉर्नरला बघा मी इथे सुई तशीच ठेवली आणि मग हा कॉर्नर आहे तो वळवून घेतला. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपला कपडा एक्स्ट्रा आहे बघा, तर मग मेजरमेंट घ्यायचं. जिथपर्यंत येतं आहे तिथवर मार्किंग करायची आणि त्या मार्किंगच्या पुढे थोडं अर्धा इंच ठेवायचं, कारण की कडेकडेची बाजू आहे ना ती स्टिच करायची. बघा इकडनं मी थोडीशी उसवून घेते, कारण की मग रुंदीची साईड आपल्याला स्टिच करता येईल या पद्धतीने, ठीक आहे. आता अशा प्रकारे आपल्याला जी रुंदीची बाजू आहे ती अगोदर जोडून घ्यायची आणि यावरती पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे नॉन-ऑनच्या पट्टीची. आणि पायपिंगमुळेच तर खरं तर लुक बॅगला आहे ना म्हणजे खूप छान येतो आणि आतून बाहेरून फिनिशिंगमध्ये बॅग दिसते. तर बघा ह्या पायपिंगवरती पण मी डबल टिप देऊन घेतली. आता राहिलेला ओपन पार्ट होता ना आणि खालची जी नॉन-ऑनची पट्टी ती सोबतच स्टिच करून घेऊ, ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला ही जी पायपिंगची पट्टी आहे ना ती इकडच्या साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि हे जे कपडा होता ना 1.5 इंचच घेतला होता मी ती पायपिंगची पट्टी, तर मग तो डबल फोल्ड करताना ना थोडंसं कमी पडत होतं. मग मी सिंगल फोल्ड केली असती तरी चाललं असतं, पण मी जास्तीचा जाड भाग आलेला आहे ना, म्हणजे जास्तीचा कपडा होता तो कट करून घेतला आणि मग अशा पद्धतीने पायपिंग आहे ती आपण करून घेत आहोत डबल फोल्ड करून, ठीक आहे. आणि वरच्या साईडने पण चेक करत होते कशी दिसते, तर एकदम मस्त दिसत होती पायपिंग. तर या पद्धतीने आपण या चारही बाजूनी पायपिंग आहे ती करून घेऊया. आणि बघा ही अशा पद्धतीने पायपिंग केली ना तर तुमचा वेळ पण वाचतो आणि सेपरेट पायपिंग करायची गरज नाही पडत. म्हणजे असं साईड अगोदर स्टिच करा आणि नंतर पायपिंग करा. तसंच मैत्रिणींनो मी अगोदर पण शेअर केलेलं आहे पायपिंगची एक व्हिडिओ, ती पण तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये. म्हणजे ती पण एक सोपी पद्धत आहे. आठवडी बाजारच्या पिशवीला मी पायपिंग कशी करायची ना ती अगदी सोपी पद्धत दाखवली होती. म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तुम्हाला इथे समजत नसेल किंवा हा व्हिडिओ समजत नसेल पायपिंगचा. तर या पद्धतीने आपण ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण इकडच्या साईडने ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे बघा. आता जशी आपण इकडनं पायपिंग कंप्लीट करून घेतली तशीच सेम हा इकडचा जो पार्ट आहे तो पण स्टिच करून घेऊ. तर हाही पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि याला पण सोबतच पायपिंगची जी पट्टी आहे ती पायपिंग करून घ्यायची, जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने, ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो इकडच्या साईडचा पण पार्ट मी जोडून घेतला आणि याला पण पायपिंग करून घेतली आहे. फायनली दोनही साईडने आपले पायपिंग आणि जो पार्ट आहे ना तो जोडून झालेला आहे. म्हणजे पायपिंग पण आपण सोबतच स्टिच केलेली आहे. बघा किती सुंदर अशी आपली टोट बॅग आहे ती बनून तयार झाली आहे. आणि आतमधला स्पेस पण तुम्हाला दाखवते, एवढा मोठा असा स्पेस आहे बघा. आणि आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही बॅग तयार झाली. त्याचबरोबर आतमध्ये आपण एक विदाऊट झिपरचं आणि एक झिपर असे 2 पॉकेट दिलेले आहेत बघा या पद्धतीने, ठीक आहे.
तर या पद्धतीची, आणि आतमधलं स्पेस अजून तरी मी याच्यात सामान नाही ठेवलं त्यामुळे तुम्हाला एवढं स्पेस दिसत नसेल. सामान ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. आता याचं शिवून रेडी माप किती राहिले ना ते पण एकदा मोजून दाखवते. तर हिची लांबी आहे बघा 15 इंच, उंची आहे 12 इंच, 12 बाय 15 इंच आहे, आणि बॉटमचा बेस आहे म्हणजे बॉटम आणि साईड 4 इंच. 4, 15 आणि 12 अशा पद्धतीची आपली. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो ही जी बॅग आहे ना तुम्ही अशी पद्धतीने शोल्डरला पण कॅरी करू शकता. आणि बघा शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर तिचा लुक जो काय आहे तो या पद्धतीने दिसत आहे. आणि तुम्ही अशा बॅगी बघितल्या असतील बघा ऑनलाईनवरती किंवा कुठे मार्केटमध्ये तर खूप महाग मिळतात. म्हणजे 800, 900, 1000, 1,500 हजारापर्यंत प्राइस असते. त्या मानाने तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा आनंद पण खूपच असतो. आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे. असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केली, अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लुक आलेला आहे. पायपिंगमुळे विशेष म्हणजे तिचा लुक अजूनच छान आणि उठून दिसत आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.